झालं बरं झालं. मटार पण सोडून झाली. आणखी काही करायचं असेल तर आत्ता सांगा. उगाच विधीमध्ये व्यत्यय नको. विधी करायला ते दोघं आहेत कुठं? वहिनी सगळं चांगलं होणार आहे. आता कोट झालाय ना आणि दोघही एकमेकांना पसंत आहेत. व्यवस्थित होईल सगळं. आणि आज सुपारी सुद्धा फुटेलच बघा. हो आता बघा कशी सुपारी फोडून दाखवतो. कुठल्याच लग्नात अशी सुपारी फुटली नसेल ना. काय अजून सुपारी फोडायची तयारी झालेली नाही? नाही असे तयारी झाली सगळी. ते दोघं बाहेर गेलेत ना. कोण? ते टॉमीराव आणि शानूजी. आता ते कशाला बाहेर गेलेत? मला वाटतं ना या दोघांमध्ये काहीतरी कुकिंग होत आहे. गोंधळ गोंधळ. अगं काय सांगतेस? कसला गोंधळ? तो मला माहित असतं तर मी हो दिलं असतं का बाईसाहेब? बरं मग तो टॉमी आता परत आला ना की त्याच्या गळ्यात पट्टा अडकवा. नाहीतर मी बघते त्याच्याकडे. हा तू बघ आधी सगळ्यांकडं. सूर्या ते आले ना की आधी सुपारी फोडून घ्या. किती काय सांगितलंय हळू. हा हा ठीक आहे ठीक आहे. मी तयार झाले. कशी दिसते मी? अगं अगदी चंद्राचा तुकडा. माझा सूर्य कुठे आहे? हा काय तन्मय कुठे आहे? तुझा सूर्य बाहेर पडवी तू गवलाय. शानू सोबत बोलतोय. अच्छा म्हणजे ते आमच्या लग्नाचं प्लॅनिंग करत असतील. काय बापाला न विचारता लग्नाचं प्लॅनिंग करतात? म्हणजे तुला काय म्हणायचंय? म्हणजे मी असं कुठेतरी वाचलंय की मैत्रीच हा लग्नाचा पाया असतो अँड ऑल दॅट. एक्सक्यूज मी, मला काही कळत नाही तुला काय म्हणायचंय. प्लीज बी क्लिअर. अरे मला लग्न करायचंय कोणाशी? तुझ्याशी. यू डफर. माझ्याशी? हो. आर यू किडिंग मी? नो. आर यू शुअर? हो मला तुझ्याशी लग्न करायचंय. आता मोठ्याने ओरडून सांगू का? ओ माय डार्लिंग. ओके स्टॉप इट ना. आधी आत चल आणि जो गोंधळ घातलाय ना तो निस्तर. कोणी? मी? नाही मी. आपण दोघांनी. अच्छा चल लवकर. थांबा मी बघतो त्यांना चांगला कानात पकडतो. हा झालं तुमचं लग्नाचं प्लॅनिंग करून. सांगा मला काय काय प्लॅनिंग केलंय. बाप्पा आम्ही छानपैकी प्लॅनिंग केलंय. मला तुम्हाला सगळ्यांना हे लग्नाचं प्लॅनिंग नंतर सांगा ना. आधी सुपारी फोडून घेऊयात आपण. हा अगदी बरोबर. नक्की बघा ना कशी एकदम नटून थटून तयार आहे. गुरुजी, घाला पूजा घाला. नाही नाही मला तुम्हाला सगळ्यांना हे सांगायचंय की बघ तुला काय सांगायचंय ना ते नंतर सांग. आधी विधी होऊ देत पूर्ण. अरे बॉडीवाले जिजू तुम्ही इथे बसा ना तुझ्या बाजूला. आज मला पहिल्यांदा विधी करायला मिळतोय. मी आई साहेबांचा आशीर्वाद घेतो. आई साहेब आशीर्वाद द्या. यशस्वी व्हा. या वधूवरांनी जवळ बसायचं. वहिनी अहो यशचं सोडा ना. म्हणजे यशला कुणीही काही बोललं तर मी लिसन करायचं फक्त. तसं नाही पण आता नीरज महत्वाचा आहे की नाही. त्याचं बघायला हवं ना आपल्याला. तो गेला पळून. तुम्ही आलात का? हो थोडा चहा मिळेल का? आणि बुडवाला 2 बिस्किट. हो. ह्या पोरग गेलंय पळून आणि बापाला हवेत बिस्किट बुडवायला. तो पळून नाही पळायला गेलाय. काय? म्हणजे तुम्हाला माहिती आहे नीरज कुठे आहे ते? हो अगं काल रात्री माझ्या समोर तो मोठी बॅग घेऊन जॉगिंगला गेलाय. हो. बॅग घेऊन जॉगिंगला कोणी जातं का? त्याची मर्जी. भाऊजी उगाच आपल्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही. नुपूरशी लग्न मोडलं त्याने. आता तिच्यासाठी मुलगा शोधायची जबाबदारी टाळून पळून गेला तो. नाही नाही वहिनी, तो पळून जाणाऱ्यापैकी नाहीये नीरज. नाही नाहीच गेला नीरज पळून. पण तुला कसं कळलं? ते काय त्याचा पासपोर्ट बेडवर पडला होता. बघायला ता वहिनी उगाच तुम्ही संशय घेतलात. हे काही का असे ना. पण भाऊजी तुम्ही का बोललात माझ्या यशला? मला ह्याचं उत्तर हवंय आजच्या आजच. आई साहेब यांना सांगा हा माझ्या मुलाला का सारखं सारखं बोलत असता? का घालून पडून बोलत असता तुम्ही सारखं सारखं? तुम्ही बोला ना. तुम्ही का मुगळून गप्प बसलात? बोला ना काहीतरी. माझं अस्तित्व आहे या घरामध्ये. बोलू नये आता. तुम्ही सगळे जर शांत बसणार असाल ना तर मी बोलतो. ओके म्हणजे मी फक्त लिसन करायचं. हो. अरे शांत राहू नका. चला घाई करा. आई साहेब आता आवाज होणार या घरात. लगीन घाई होणार. अरे आपल्या नुपूरला बघायला मुलगा येतोय विमानाने. नकुडी चाल तयारीला लाग. भरत जाधव येते तुला बघायला.
आय एम सो स्टुपिड यार. इतका चांगला चान्स होता पण मी माती खाल्ली. काही नाही, ते पासपोर्ट विसरलो अगं घरी. आता काय, आता मी आज नाही येऊ शकणार ना. मी बघतो, उद्याचं फ्लाईट बघतो. मी हॅलो बेबी, हॅलो. भेटायचंय नकटीला भेटायचंय नकटीला. भरतराव विसरून चालणार नाही, लक्षात ठेवा. भेटायचंय नकटीला नकटीला. कुठे वसईलच का? वसई? हा, वसई खूप लांब आहे ना विमानतळापासून. आणि मला तिथूनच खूप लांब जायचंय, पण आलो परत. म्हणजे अहो म्हणजे मी अमेरिकेला पळून निघालो होतो, पण पासपोर्ट विसरलो ना. का पळून जाताय तुम्ही? घरच्यांचा काही त्रास, परप्रांतीयांचा त्रास खूप ना. नाही तसं काही नाही हो. आमची नुपूर म्हणजे माझ्या मामाची मुलगी काय ना, तिचं लग्न जुळत नाहीये ना. आणि तिचं लग्न जोपर्यंत जुळत नाही तोपर्यंत मला हे लोक सोडणार नाहीये. बरोबर आहे, नाही सोडणार. अहो मला सांगा ना, असं किती दिवस इथे थांबायचं? हा, सगळा गोंधळ झालाय हो. म्हणून वैतागून निघालो होतो, पण पासपोर्ट विसरलो ना. ओ शिट. मग आता काय, उद्याचं फ्लाईट बघावं लागणार. बॅग ठेवली एअरपोर्टला. कसं आहे ना, घरच्यांना जर कळलं तर मला सोडणार नाहीत ना. बरोबर आहे, नाही सोडणार. तुम्ही मला हे सोडणार आहे. म्हणजे तसं लिहून ठेवलं कुठे जायचंय ते. बर, थांबा. थांब, का चालू चांगलं चालतोय राव. नाही असं घर आहे. आलं किती झाले? मी देतो. अहो असं करू नका. मी डोंट वरी, बी हॅपी. मी देतो. थँक्यू. एकदा का घेतला ना, छू. काय घेते तुम्ही? अहो पासपोर्ट. हा, पासपोर्ट. तुम्ही का थांबलेत? चला. काय रे सूर्या, तू नीरजची वाट बघतोयस का? नाही, येईल तो. मी त्या नवऱ्या मुलाची वाट बघतोय. अच्छा, हो का? मला वाटलं तू नीरजची वाट बघतोयस. त्याची कशाला वाट बघायची? तो येणार आहे का? ही गो अमेरिका. नाही अहो बहिणी, त्याचा पासपोर्ट घरीच आहे. आधार कार्ड आहे का? पाहिलं का तुम्ही? वहिनी, अहो अमेरिकेला जाणं म्हणजे काय मोबाईलचं सिम कार्ड मिळवल्यासारखं आहे का? आधार कार्डचा उपयोग नाही, पासपोर्टच हवा. हा, तिथे माहितीये मला, आय नो. बघा, उघडा दरवाजा. काय झालं आता? यायला किती लांब जाणार आता आपले नक्टू. थेट कोल्हापूर. म्हणजे बघ ना, कुठे वसई, कुठे कोल्हापूर. भाऊजी, तुम्ही नको त्यावेळी प्रोफेशनल होऊ नका. तुम्हाला इमोशनल म्हणायचंय का? इमोशनलच म्हणाले मी. तुम्ही प्रोफेशनल ऐकलो का? जा उघडा. मी दारू. नाही तर तोंडाशी आलेलं तुम्ही का? बरोबर आहात. हा जा. ऐकतोच नाही. हा घ्या. बघितलं मी म्हणाले होते ना, माझा नीरज कुठेही पळून जाणार नाही. बघायला आता बहिणी, कुठे होतास रे बाळा? आई मित्राकडे गेलो होतो. बॅग कुठे आहे तुझी? बॅग कपडे इस्त्रीला दिलेत ना, आईला त्रास नको म्हणून. बघा किती काळजी आहे माझ्या बाळाला माझी. हे ऐकलं का? नकटीला पाहायला स्थळ आलंय. हे ऐकलं का? नकटीला बघायला असतं. नकटीला बघायला आलोय मी. नकटीला बघायला आलोय. अरे मी बाबांसाठी मुलगी बघायला आलो की स्वतःसाठी? आता हेच विसरलो. आम्ही नाही